दादांनी ते सगळं ऐकून घेतल्यानंतर दादांनी त्यावेळेसचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड साहेब होते. दादांनी त्यांना फोन पण केला. त्यानंतर ते आले. दादांनी त्यांना एकदम त्यांच्या स्टाईलमध्ये सांगितलं की हे काम झालं पाहिजे आणि यांची जी मागणी ती अगदी योग्य मागणी तरी झाली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मला सांगायला आवडेल की त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत तो निर्णय झालेला होता. फक्त सेम डेला फक्त 5% न करता तो 2% केला होता. कारण का बरेच त्याच्यामध्ये इतर पण काही घटक होते. मग 2% केला. पण आता इथून पुढं कुठली म्हाडाची तुम्ही जाहिरात बघा, त्याच्यामध्ये सेपरेट कॉलम हा कलाकारांसाठी असतो आणि त्याच्यामध्ये सर्व कलाकार आले, लोककलावंत आले, सगळे अभिनेते आले, अभिनेत्री आले, तुमचे तंत्रज्ञ आले, तुमचे अगदी ग्राफिक डिझाईन करणारा सुद्धा कलाकार आला. त्याच्यामुळे आता इथून पुढं म्हाडाची फॉर्म भरताना सर्व समावेशक कलाकार तो फॉर्म भरू शकतात. म्हणून म्हणलं ना मी, तुम्ही जसे पक्षांना घरटी दिले तसे कलाकारांना पण दिली. यानंतर अजून कुठली जबाबदारी होती तुमच्याकडे आणि कुठली कुठली कामं तुम्ही याच्यानंतर क वर्गाला तर 1100 रुपये होते आणि ह्या एवढ्याशा किमतीमध्ये कुठल्या कलाकारांचं नीट भागत नव्हतं. साधे त्यांच्या डायबिटीसच्या औषधं सुद्धा त्यांची 5-5, 6-6, 7-7 हजार रुपयाची ती औषधं व्हायची. आणि मग सगळ्यांची मागणी होती की पेन्शन वाढली पाहिजे. मग मी तो प्रॉब्लेम घेऊन परत एकदा दादांकडे गेलो.